त्रिगुण असार निर्गुण हे सार, सार सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतून चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी, अनंत जन्मानी पुण्य होय. नमस्कार मित्रांनो, हरिपाठाचा हा तिसरा अभंग. याच्यामध्ये ज्ञानदेवाने अत्यंत समर्पकरित्या आपल्याला उदाहरण दिलं आहे की हे त्रिगुणात्मक प्रकृती व ह्या त्रिगुणात्मक जगाचे सार, हे सार आहे की असार आहे, किंवा ज्या जगाचे अधिष्ठान असलेले निर्गुण निराकार परब्रह्म हे सार आहेत, हा आपण विचार करता कामा नये. आपण फक्त नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजे नॉर्मल भाषेमध्ये की देव आहे नाही, काय आहे, हे जग कसं आलं, हा विचारच करायचा नाही. आपण फक्त नामस्मरण करायचं आणि ह्या निर्गुण परब्रह्माने, ह्या सगुण परब्रह्माने हा पूर्ण विचार करूनच, सारासार विचार करूनच हा हरिपाठ आपल्यासाठी बनवला आहे की जेणेकरून आपलं कल्याण होईल. त्याच्यामुळे आपण हा विचार करण्याची गरज नाही आहे. मग तो कनिष्ठ आहे की निर्गुण परब्रह्म आहे आणि अगुण गुणातीत आहे म्हणून तो श्रेष्ठ आहे वगैरे विषयात आपण मन घातलं नाही पाहिजे. आपण इतक्या उच्च प्रतीच्या विचारांचं किंवा इतकं आपल्यामध्ये तेवढी पात्रताच नाही. आपण फक्त हरिनाम करायचं आणि हरिनाम न घेता जर आपण ह्या इतर विषयांमध्ये मन घातलं तर आपलं जीवन व्यर्थ गेलंच म्हणून समजा. म्हणून जे अव्यक्त निराकार आहे, ज्याला आकार नाही, निर्गुण आहे, जेथून चराचर म्हणजे ह्या विश्वाची पूर्ण उत्पत्ती झाली आहे, त्या तत्वाचे हरीचे तू भजन कर असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि त्यांची जर आपण भजन केलं, हरिनाम घेतलं तर आपल्याला अत्यंत अनंत जन्मोजन्मीची पुण्याई आपल्याला मिळते आणि आपल्या मनी पण रामकृष्ण आणि ध्यानी पण रामकृष्ण अशी स्थिती निर्माण होते काही कालांतराने, लगेच नाही. म्हणून हरिनाम करत राहा, सातत्याने करत राहा, कंटिन्युटी ठेवा, इतर विषयातून मन काढून. नक्कीच तुमची प्रगती होईल आणि जीवनाचे सुख मिळेल तुम्हाला. ही सुखाची गुरुकिल्ली आहे.